गुड मॉर्निंग मित्रांनो, मी संध्या. तर माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे, जे सिद्धयोगी गगनगिरी महाराजांच्या समाधीसाठी ओळखले जाते. तुम्ही ट्रेनने पण इथे येऊ शकता. खोपोली रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर मठ आहे. तुम्ही खोपोली स्टेशनवर आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरूनच शेअरिंग ऑटो अवेलेबल आहेत. खोपोली स्टेशन पासून हा मठ जवळ असल्यामुळे तुम्ही येथे चालतही येऊ शकता. दोन तासाचा प्रवास करून आम्ही मठापर्यंत पोहोचलो. पहिले आम्ही बाईक पार्क करण्यासाठी गेलो. येथे पार्किंगसाठी खूप सारी जागा आहे. आम्ही थोडाफार नाश्ता करून मठाकडे जायला निघालो. खोपोलीमधील गगनगिरी महाराज मठ हा संत गगनगिरी महाराजांना समर्पित असे प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण आहे. पश्चिम घाटाच्या सुंदर आणि निसर्ग सौंदर्याची देणगी असलेल्या शांत वातावरणात हा मठ आहे. मठामध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महाराजांचे दर्शन घेतले. मठाच्या परिसरात हिरवीगर्द झाडे आहेत. तसेच पुढे गेल्यानंतर खूप मोठं गार्डन आहे व तसेच येथे रुग्णांवरती मोफत औषध उपचार होतात. तसेच इथून थोडं पुढे गेल्यावरती भक्तांना राहण्यासाठी सोय आहे. भक्त निवासाच्या बाजूने गुहा दर्शनासाठी जाण्यास मार्ग आहे. गुहा दर्शनाचा टायमिंग सकाळी 8 ते सायंकाळी 5 असा असतो. गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर आणि आसपास सुंदर निसर्गरम्य देखावा आहे. महाराजांनी ध्यान व साधना केलेली एक नैसर्गिक गुहा आहे, जी मठाच्या आवारातच डोंगरावर आहे, जिथे शांतता आणि आध्यात्मिक अनुभूती मिळते. ही गुहा ध्यान करण्यासाठी एक शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारी जागा आहे, जिथे अनेक भाविक आत्मचिंतनासाठी जातात. तर आम्ही निघालोय आता परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.